शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. आजपासून पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे. निवडणूकपूर्वी सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर इथं PM किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता याच शेतकऱ्यांना मिळणार आहे व याच जिल्ह्यात वाटप इथं होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात? तर आजपासून जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे, तर आजपासून लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. काही शेतकऱ्यांना एकत्रित 4,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता या योजनेच्या अंतर्गत जे की 2 हप्ते म्हणजे PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक गुड न्यूज घेऊन आलेलो. तर आता PM किसानचा 22वा हप्ता तर बरेच दिवसांपासून जे की 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलाच आहे. तर आता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जे की इथं जानेवारी म्हणजे आजपासूनच काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर कितवा हप्ता? 22वा हप्ता. 21वा हप्ता आताच जमा झालेला होता, परंतु त्या पाठोपाठच आता निवडणुकीपूर्वीच लाभार्थ्यांना मिळत आहे इथं 4,000 रुपये. त्यानंतर इथे आपलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर 8वा हप्ता. तर आता PM किसानचा कितवा? 22वा. नमोचा 8वा हप्ता. तर आता जे की तुम्हाला महाराष्ट्र शासनाची सरकारची योजना जी आहे, तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये इथं जमा होत आहे. तर 4,000 कशी मिळणार आहे यामध्ये? तर यामध्ये PM किसानचा 22वा हप्ता 2,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2,000. तर असे एकत्रित 4,000 रुपये जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर पीकमध्ये देखील या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर पैसे आले नाही ते कशा पद्धतीने तपास आहे यामध्ये तुम्ही बँकमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता ATMद्वारे किंवा तुम्ही PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले का नाही. तर पैसे ज्यांना कोणाला आले नसतील तर अशांनी काय करायचं आहे, लगेच चेक करा की तुम्हाला पैसे का आले नाही. तर पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचे आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. KYC पूर्ण आहे का ते तपासा. तर बरेच शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली नाही, त्यामुळे तुमचे पैसे इथं रखडलेले आहे. लगेच चेक करा तुमचे पैसे का आले नाही. त्यानंतर इथं आधार लिंक नाही आहे, DBT लिंक नाही आहे, अपडेट नाही आहे, त्यामुळे त्यांना पैसे इथं येत नाही आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये यामध्ये अहमदनगरमध्ये नमो शेतकरी आणि PM किसानचे 2,000 रुपये वाटप इथं सुरू झालेले आहे. अकोल्यामध्ये PM किसानचे 2 आणि नमोचे 2 असे मिळून 4,000 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. अमरावतीमध्ये सुद्धा 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये वाटप देखील सुरू झालेलं आहे. बीडमध्ये सुद्धा PM किसानचे 2 आणि नमो शेतकरीचे 2 असे मिळून 4,000 रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे. भंडाऱ्यामध्ये 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये चंद्रपूरमध्ये PM किसानचे 2,000 रुपये इथं जमा होत आहे. त्यानंतर इथं नमो शेतकरीचे सुद्धा 2,000 जमा होत आहे. वाटप देखील सुरू झालेलं आहे. धाराशिवमध्ये सुद्धा 2 आणि 2 असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. धुळेमध्ये सुद्धा PM किसानचे 2,000 रुपये जमा होत आहे आणि नमो शेतकरीचे 2 वाटप देखील सुरू झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा PM किसानचे 2,000 रुपये जमा होत आहे. नमो शेतकरीचे सुद्धा 2,000 रुपये जमा होत आहे. वाटप देखील सुरू झालेलं आहे. गोंदियामध्ये सुद्धा 2,000 रुपये जमा होत आहे आणि नमोचे सुद्धा 2,000 जमा होत आहे. असे मिळून 4,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी आणि PM किसानचे जमा होत आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा जे की PM किसान आणि नमो शेतकरीचे वाटप इथं जमा होत आहे. चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, जालना, लातूरमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर यामध्ये मुंबई शहरमध्ये सुद्धा दोन्ही याचे पैसे जमा होत आहे. मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये PM किसानचे 2,000 रुपये इथं जमा होत आहे. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर सांगलीत झालेलं आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा
PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं वाटप देखील सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथं ठाण्यामध्ये सुद्धा PM किसान आणि नमो शेतकरीचे जे काही 2-2 हजार रुपये आहेत ते इथं जमा होत आहे. वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्यांमध्ये PM किसान आणि नमो शेतकरीचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये इथं जमा होत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर. PM किसान आता यामध्ये कोण पात्र आहे? सर्वप्रथम मी पहिले सांगितलेलं होतं की PM किसानचे जे काही पात्र लाभार्थी आहेत, तर आता ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे व ज्यांची कोणाची KYC बाकी राहिलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. आधार लिंक आहे की नाही चेक करा, DBT लिंक चेक करा, 7/12 अपडेट आहे की नाही ते चेक करा. तर आता पैसे किती मिळत आहे? तर आता PM किसानचा जो काही हप्ता यामध्ये 2,000 रुपये 22वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जे की दोन्ही हप्ते एकत्रच आता जमा होत आहे. तर आता पैसे आले नाहीत तर याची काय कारणं असू शकते? यामध्ये KYC अपूर्ण, PM किसानची KYC केलेली नाही, बँकेची सुद्धा KYC चेक करून घ्या, आधार लिंक नाही, बँक इनॲक्टिव्ह आहे, चुकीची माहिती भरलेली आहे, यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर काही फरक नाही पडत यामध्ये. तर आता लगेच तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला PM किसानचं सर्व ओके आहे का? PM किसानचं जर सर्व ओके असेल, PM किसानचा जर तुम्हाला 21वा हप्ता मिळालेला असेल तर 22वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल 4,000 रुपये PM किसानचे 2 आणि नमो शेतकरीचे. तर अशा प्रकरणामध्ये जे की खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. अर्ज दुरुस्त कुठे करायचा? सर्वप्रथम तुम्हाला आता PM किसानच्या पोर्टलवरच तुम्हाला सर्व अपडेट्स आलेले आहे. मोबाईल नंबर, आधारमध्ये काही प्रॉब्लेम आहे, बँक अकाउंट काही करायचं असेल तर सर्व अपडेट किंवा तुम्ही तहसील किंवा तलाट्याला भेट द्या. यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे त्यांच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे इथे येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाहीत.